दखल म्हणजे नक्की काय? म्हणजे तुम्हाला तिकीट नाही दिलं असेल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. तर त्याचे मुख्य कारण काय आहे? नाही, तुम्ही विचारलेला प्रश्न हा प्रथमतः मला चुकीचा वाटतो. थाप पाहिजे असते एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपल्या नेत्याकडून, ती पण थाप मला मिळाली नाही. नमस्कार, मी दीपक मांगरे. निनाद महाराष्ट्र न्यूजच्या विकासावर बोलू काही या मालिकेत आपले पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्याबरोबर यशस्वी उद्योजक, समाजसेवक तसेच आरोग्य सेवेच्या माध्यमातून आपला ठसा उमटवणारे आरोग्यदूत अक्षय भैया सोनवणे आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांचे स्वागत करूत. नमस्ते. नमस्कार. काय सांगताल आमच्या प्रेक्षकांना आपला थोडक्यात परिचय? नमस्कार, मी अक्षय पोपटराव सोनवणे, राहणार नावी, तालुका बोर, जिल्हा पुणे. मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलो आणि सर्वसामान्य कुटुंबातून प्रवास करत करत इथपर्यंत आलोय. आता पहिला प्रश्न तुम्हाला की आपल्याला आरोग्यदूत संबोधले जाते, ते आरोग्य सेवेची आवड आपल्याला कशी निर्माण झाली? आरोग्य सेवा जेवढा बोलायला शब्द सोपा वाटतोय तेवढं काम करताना खूप डिफिकल्ट आहे. आरोग्य सेवा सुरुवात करायचे कारण एकच की ज्या जन्मभूमीत आपण जन्मलो ती जन्मभूमी म्हणजे माझी बोरची जन्मभूमी. ज्यावेळेस मी समाजसेवेची सुरुवात करायचं मनामध्ये निश्चय केला, त्यावेळेस ती समाजसेवेची सुरुवात करत असताना कोणत्या ह्याच्यातून सुरुवात करायची, कोणत्या भागातून सुरुवात करायची, कोणता विषय घेऊन सुरुवात करायची. तर माझ्यासमोर मी ज्यावेळेस सगळ्या गोष्टींचा विचार केला, भागाचा सर्वे केला, संपूर्ण तालुक्यात सर्वे केला, त्यावेळेस मला प्रखरतेने जाणवलं की आरोग्य सेवा म्हणजे काय की तर पूर्ण भोर तालुक्यामध्ये ही आरोग्य सेवा कोलमडलेली आहे. गेल्या 5 वर्षामध्ये मी भोर तालुक्यामध्ये काम करतोय. काम करत असताना आरोग्य सेवा ह्याच संकल्पनेमध्ये का काम करतोय तर ती संकल्पना भोर तालुक्यामध्ये राबवली जात नाहीये. जसा माणूस जन्माला येतो, जन्मल्यानंतर मृत्यूपर्यंत त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये ज्या गोष्टीशी तो माणूस निगडीत असतो ती गोष्ट म्हणजे आरोग्य. आरोग्य सेवा सुरुवात करताना जी भोरची परिस्थिती आहे ती कोलमडलेली दिसलेली असल्यामुळं त्या गोष्टीमध्ये मला इंटरेस्ट क्रिएट झाला आणि मी त्या आरोग्य सेवेचं काम चालू केलं. ओके. आता आरोग्य सेवेच्या माध्यमातून आपण कोणती कामे केलीत? म्हणजे सोशल मीडियावरती आपले दिसतात कामं की कोणती केलेली, यामध्ये विशेषतः कोणती कामं आणि कोणत्या भागात केली? आरोग्य सेवेमध्ये आपण विविध प्रकारच्या म्हणजे मानवी शरीरामध्ये असलेले विविध आजार ह्याच्यावरती जेवढे काय ऑपरेशन्स होतात, शस्त्रक्रिया होतात, त्याच्यामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया असेल, हाडांच्या शस्त्रक्रिया असतील, कॅन्सरच्या शस्त्रक्रिया असतील, हार्टच्या शस्त्रक्रिया असतील, मेंदूच्या शस्त्रक्रिया असतील, ह्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया आपण पूर्ण 100% मोफत करून देत आहे. याला काय असं लिमिटेशन्स आहे की एवढ्या किमतीपर्यंतच फ्री मिळणार? नाही, असं काहीच नाहीये. आपण 1 रुपयापासून 10 लाखापर्यंत सगळं शस्त्रक्रिया मोफत करून देत आहे. बरं. आणि कोणत्या भागात आतापर्यंत आपण कामं केलेली आहे? तसं आपण भोर तालुका असं स्पेसिफिकेशन म्हणून मी काम करत नाही, तर पूर्ण भोर तालुक्यामध्येच मी काम करतोय. म्हणजे ज्यांचा कॉल येईल त्यांना तुम्ही 24/7 ही माझी संकल्पना आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून मी आरोग्य सेवेचं काम करतो. तसेच पुढचा प्रश्न, आता सध्या पूर्व भागात आपण पूर्व भाग प्रीमियर लीग म्हणून हे दुसरं तुमचं पर्व आहे, तुम्ही क्रिकेटचे सामने भरवताय. तर ही पण संकल्पना तुम्हाला कशी सुचली की क्रिकेटकडे पण तुम्ही कसा कल दिलात? नाही, तुम्ही विचारलेला प्रश्न खूप महत्त्वाचा वाटतो मला. त्याचं कारण असं आहे की पूर्व भाग प्रीमियर लीग ही संकल्पना राबवायचं कारण एकच आहे की ज्यावेळेस सामाजिक जीवनात काम करत असताना ज्यावेळेस सुरुवात केली सामाजिक जीवनात समाजकार्याला, त्यावेळेस माझ्या पूर्व भागातली म्हणजे सारोळ्यापासून खाली जो भोर तालुक्याचा शेवटचं गाव आहे गुणंद, तिथपर्यंत प्रत्येक गावात उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, दिवाळी झाल्याच्या नंतर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये अशा 2 प्रकारामध्ये टुर्नामेंटचा मोसम चालू असतो. आणि ते टुर्नामेंटमध्ये प्रत्येक गावाची एक सेपरेट प्रीमियर लीग भरत होती आणि त्या प्रीमियर लीगला वेगवेगळी बक्षिसं असायची. त्या बक्षिसासाठी माझे सहकारी माझ्याकडे यायचे की बाबा अमुक टुर्नामेंट आहे, आमच्या गावची टुर्नामेंट आहे, त्यासाठी तुम्ही प्राईज द्या. तर
पहिले 2 वर्ष मी हे सगळ्या गोष्टी करून बघितल्या आणि ह्या करून बघितल्याच्या नंतर आमच्या सर्व जवळचे जे तरुण आहेत माझे, तर त्यांच्या सगळ्या तरुणांच्या सहकाऱ्यांच्या डोक्यामध्ये संकल्पना आली की आपण जसं भोर तालुक्यामध्ये भोर प्रीमियर लीग भरती आहे, तसं आपण आपल्या पूर्व भागामध्ये पूर्व भाग प्रीमियर लीग भरूयात. तर मी त्यांना सांगितलं की आपण भरू शकतो, काही अडचण नाही आहे. त्यासाठी लागणारे जे काही गोष्टी आहेत त्या आपण ते पूर्ण करू आणि पुढे जाऊ. तर आम्ही मागच्या वर्षी पूर्व भाग प्रीमियर लीगचा पहिला सत्र मागच्या वर्षी आम्ही ते राबवलं आणि ते यशस्वी झालं. ती यशस्वी झाल्याच्यानंतर ह्या वर्षी दुसरं वर्ष आम्ही केलं आणि ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपण आमच्या पूर्व भाग प्रीमियर लीगच्या इंस्टाग्राम अकाउंट असेल, यूट्यूब चॅनल असेल, ह्याच्यावरती जाऊन पाहू शकता की ते किती पॉप्युलर झाले. त्याला नावलौकिक चांगलं मिळाले. स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात गाजली. त्या स्पर्धेसाठी एकूण 500-600 खेळाडूंनी तिथे सहभाग घेतला होता. आता हे पूर्व भाग प्रीमियर लीगची संकल्पना करायचं कारण एकच आहे की पूर्व भागातून आलेली प्रत्येक गावातील तरुणांची फळी आज विस्कटलेली होती. ती संपूर्ण जी विस्कटलेली फळी ती एकत्र आणण्यासाठी ही संकल्पना राबवली होती आणि ह्या संकल्पनेतून ती संपूर्ण फळी एकत्र आली. तरुणांची फळी ज्यावेळेस एकत्र येते त्यावेळेस काहीतरी चमत्कार घडतो आणि हा चमत्कार घडत असताना ही तरुणांची फळी एकत्र आली. जो मुलगा, म्हणजे एक्झाम्पल देतो मी तुम्हाला की सावरदऱ्यामधला अभिजित साळुंके हा मुलगा गुणनमधल्या विशाल निगडे ह्या व्यक्तीला ओळखत नव्हता, मुलाला ओळखत नव्हता, खेळाडूला. तर ह्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून ही सगळी तरुण माझे सहकारी एकत्र आले आणि ह्याच्यातून एक संघटन तयार झालं. ह्या संघटनातून त्यांची मैत्री वाढली आहे. ह्या मैत्रीमधून माझा जो त्या सगळ्या प्रीमियर लीग भरवायचं जे कारण होतं महत्त्वाचं, ही संपूर्ण तरुणांची फळी एकत्र आली पाहिजे. ज्यावेळेस तरुण एकत्र होतात त्यावेळेस काहीतरी बदल घडतो आणि ही बदलाची नांदी आहे, म्हणून ही प्रीमियर लीगकडे मी त्या बदलाच्या नांदी सारखं बघतो. आता पूर्व भाग प्रीमियर लीग ही स्पर्धा, हे जे क्रिकेटच्या स्पर्धा झाल्या ह्या झाल्या पांडे या ग्राउंडवरती. येस. हे तुम्हाला कसं सुचलं की त्या ग्राउंडवरच घ्यावं, ह्याची कशी सुरुवात झाली म्हणजे तुमच्या? नाही, पांडेच्या ग्राउंडवरती सुरुवात करण्याचं कारण किंवा पांड्याचं ग्राउंड सुचवायचं कारण एकच होतं की मागच्या वर्षी आम्ही जी पहिल्या सत्रातली जी टुर्नामेंट भरवली होती, प्रीमियर लीग भरवली होती, तर सारोळ्यापासून ते गुणनपर्यंत कोणत्याच गावामध्ये ग्राउंड उपलब्ध नाही आहे खेळण्यासाठी. मागच्या वर्षीचं पहिलं सत्र करत असताना आम्हाला ग्राउंडची खूप मोठ्या प्रमाणात समस्या होती. अक्षरशः जमीन मालकाच्या हातापाया पडून आम्ही मागच्या वर्षीचं ग्राउंड मिळवलं. त्याचा खर्च आम्ही केला, त्याचं सपाटीकरण आम्ही केलं पदर पैशाने, त्याच्या मालकीचं असताना सुद्धा. त्यावेळेस ते आम्हाला पहिलं सत्र आमचं पार पडलं यशस्वीरित्या. कुठं केलं होतं ते पहिलं सत्र? आम्ही ते पांडेच गावामध्ये होतं, परंतु उत्तरेच्या बाजूला होतं. बरं. जिथं LNT कंपनी आता आहे त्या LNT कंपनीला लागून. बरं. त्यांचं ते एक खाजगी मालक आहे, त्या खाजगी मालकाच्या क्षेत्रामध्ये आम्ही ते प्रीमियर लीगचं आयोजन केलं होतं. ज्यावेळेस दुसऱ्या सत्राची आम्ही चर्चा चालू केली तर आमच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न होता की ग्राउंड. आता हे ग्राउंड तयार करत असताना पूर्व भागातलं एक तरुणांना व्यासपीठ तयार होईल. आमच्या मागच्या वर्षीतली 2.5-3 लाख रुपये आमच्याकडची शिल्लक बाकी होती. मग आम्ही ग्राउंड शोधण्यासाठी सुरुवात केली. आम्हाला समजलं की पांडे गावची स्वमालकीची जागा पांडे गावामध्ये आहे आणि ते आपल्याला देऊ शकतात. त्यावेळेस आम्ही आमचे तरुण सहकारी सगळे आम्ही एकत्र जाऊन त्यांच्याशी विनंती केली की बाबा आम्हाला खेळण्यासाठी ती जागा उपलब्ध करून द्या. तर ग्राउंड तिथे तयार होण्याचं प्रमुख कारण म्हणजे पूर्व भाग प्रीमियर लीग. एक्झॅक्टली. ते ग्राउंड तिथे तयार होण्याचं कारण प्रथमतः हा मुद्दाच बाहेर आला नसता जर प्रीमियर लीग बरोबर राबवली नसती. तर ज्यावेळेस पांडे गावाच्या ग्रामस्थांसमोर आम्ही गेलो आणि ग्रामस्थांना आम्ही विनंती केली किंवा ग्रामस्थांना सांगितलं की पूर्व भागातल्या तरुणांना एकत्र करण्यासाठी राबवली जाणारी ही स्पर्धा आहे आणि ह्या स्पर्धेच्या माध्यमातून तिथं फक्त क्रिकेट खेळलं जाणार आहे. ते ग्रामस्थांनी त्यांनी आम्हाला प्रथमतः होकार दिला. आम्ही ते काम चालू केलं आणि ते आज एकदम सुस्थितीमध्ये एकदम छान ग्राउंड तयार झाला आणि त्या ग्राउंडवरती स्पर्धा ही पार पडली. ओके. आता तुम्ही या सर्व माध्यमातून राजकारणात सुद्धा आहात, सक्रिय आहात राजकारणात. तर राजकारणात येण्याचं प्रमुख उद्दिष्ट काय आहे तुमचं? नाही, राजकारणामध्ये येण्याचं उद्दिष्ट एकच आहे की ज्यावेळेस आपण समाजकार्य चालू करतो आणि जर एखाद्या गोष्टीची आपल्याला माहिती आहे आणि ती माहिती आपल्याला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवता येते, पोहोचवताना आपल्याला कुठल्या गोष्टीचं योगदान द्यावं लागत नाही. आपल्याला ते
आपल्याकडे आहे म्हणून आपण ते पोचवतोय. तर त्याच भावनेतून मी समाजकार्याला सुरुवात केली आणि ते समाजकार्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे समाजकार्य करतोय. त्याच्यामध्ये आरोग्य सेवा असेल, तरुणांचे संघटन असेल, नोकरीविषयक गोष्टी असतील, अशा वेगवेगळे विषय आहेत त्याच्यामध्ये आपण समाजसेवेचं काम करतोय. आता राजकारणात सक्रिय आहात तुम्ही, तर तुमची राजकीय पार्श्वभूमी आहे का? हो, राजकीय पार्श्वभूमी 100% आहे. तर राजकारणामध्ये आपण 4 वर्षापूर्वी मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून मी सक्रिय राजकारणामध्ये सहभाग मी आहे. आणि राजकीय वारसा? माझा राजकीय वारसा काहीच नाही आहे. ना माझे वडील ग्रामपंचायत सदस्य होते, ना माझे आजोबा ग्रामपंचायत सरपंच होते. मला कुठलाही राजकीय वारसा नाही आहे. आता गेली काही वर्षे तुम्ही भारतीय जनता पार्टीत होता. भारतीय जनता पार्टी म्हणजे काँग्रेसमध्ये होता तुम्ही. आता तुम्ही आत्ता काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. तर त्याचे मुख्य कारण काय आहे? नाही, प्रथमतः मी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगेल की मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशच केला नव्हता. मी राष्ट्रीय काँग्रेसमध्येच होतो. मी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये कोणतं पद होतं का तुमच्या राष्ट्रीय? नाही, मी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये माझ्याकडे कोणतेच पद नव्हतं. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मी प्रामाणिकपणे 1.5 वर्ष काम केलं. तरुणांची फळी तयार करण्याचं मी माझ्या भागामध्ये मी काम करत होतो आणि मी त्याच्यामध्ये यशस्वी होतो. मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं कारण एवढंच आहे की जर आपण एखाद्या ठिकाणी काम करत असताना जर आपल्या कामाला जर आपली पोचपावती मिळत नसेल, तर त्याची दखल कोण घेत नसेल, वरिष्ठ घेत नसतील, तर आपल्याला विचार करावा लागेल. त्याच्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. दखल म्हणजे नक्की काय? म्हणजे तुम्हाला तिकीट नाही दिलं असं का? नाही, तिकीट हा विषय नव्हताच त्याच्यामध्ये. तिकीट कधी मी त्यांना मागितलंच नाही. 2024ला ज्यावेळेस विधानसभेच्या इलेक्शन झाल्या, त्याच्या आधी लोकसभेच्या इलेक्शन झाल्या, ह्या दोन्ही इलेक्शनमध्ये मी माझ्या स्वतःच्या कौशल्यावरती संघटन करून तरुणांची मोठी फौज तयार करून मी तरुणांचे 500 ते 600 माझ्या जिवलग सहकाऱ्यांचे पक्षप्रवेश मी काँग्रेसमध्ये तयार करून माझी स्वतःची काँग्रेसची एक फळी तयार केली. किती साली तुम्ही प्रवेश केला होता काँग्रेसमध्ये? 2023 साली. बरं, 2 वर्ष सक्रिय आहे. हो. ज्यावेळेस तरुणांचा प्रवेश केला, तर प्रवेश केल्यानंतर जी छापसकीची जी थाप जी असते एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपल्या नेत्याकडून, ती पण थाप मला मिळाली नाही. ॲक्च्युली जे नेतृत्व उभारतं ग्रामीण भागामध्ये, तर त्याचा काही ना काहीतरी वारसा असतो. तर मला कोणताच वारसा नाही आहे. माझं हे जे काही मी आज जडणघडणीतून मी उभं येतो, तर मला 100% संघर्षातूनच वरती येतोय. तर ह्या संघर्षाला आपल्याला कुठल्या तरी एका चांगल्या नेत्याचा आधार असावा लागतो. तर तो आधार न मिळाल्यामुळे मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घ्यावा लागला. मग आता कोणत्या नेत्याचा तुम्हाला आधार मिळाला की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत असताना मला स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आधार मिळाला. तालुक्यातील असं म्हणजे सोशल मीडियावरती म्हणा, गावोगावी चर्चा म्हणा, अशी चर्चा आहे की भोर तालुक्यात जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्यातल्या एकाही नेत्याचा तुम्हाला पाठिंबा नाही ह्या प्रवेश करताना. त्याबद्दल काय सांगा? नाही, ह्याच्यावरती खुलासा करणं गरजेचं मला वाटतं. कारण की ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचं मी ठरवलं, त्यावेळेस भोर तालुक्याचे ज्येष्ठ नेते बालचंद्रभाऊ जगताप हे सध्या PDCC बँकेवरती संचालक आहेत आणि हे माझ्या गावातील ज्येष्ठ नेते, त्यांचा पाठिंबा आहे तुम्हाला? माझे मार्गदर्शक आहेत. ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचं मी ठरवलं, त्यावेळेस प्रथमतः मी त्यांची भेट घेतली आणि भेट घेतली असता मला भाऊंनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येण्यासाठी काही अडचण नाही आहे, परंतु प्रवेश करत असताना तू पक्षातील जे नेते मंडळी आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये रणजितदादा शिवतारे असतील, विक्रमदादा कुटवाड असतील, चंद्रकांतदादा भाटे असतील, तालुका अध्यक्ष संतोषजी घोरपडे असतील, आमदार शंकर भाऊ मांडेकर असतील, तू ह्यांची सगळ्यांची भेट घे. ह्यांना तुझ्या डोक्यामध्ये चाललेला पक्षप्रवेशाचा विषय त्यांच्यासमोर मांड. तर मी ह्या सगळ्यांची त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सगळ्यांची भेट घेतली आणि सगळ्यांकडून ग्रीन सिग्नल आल्याच्या नंतरच मी पक्षामध्ये प्रवेश केला. त्याच्यामुळं जे तुम्ही म्हणताय की ह्यांचा कोणाचा मला माझ्याबरोबर नाही आहेत किंवा काय, तर ह्या सर्वांचा माझ्याबरोबर ह्याच्या सगळ्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. बरोबर. तसेच येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण बोंगोली पंचायत समिती गणातून इच्छुक आहात. तर प्रामुख्याने या गणात येणाऱ्या जिल्हा परिषद गट, त्या गटासाठी 2 नेते राष्ट्रवादी काँग्रेसमधून अग्रस्थानी आहेत निवडणूक लढवण्यासाठी. एक चंद्रकांत भाटे, एक विक्रम कुटवड. तर या 2 नेत्यांच्या
मधील एका नेत्याच्या तुम्ही जास्त कॉन्टॅक्टमध्ये आहात आणि याच नेत्याने तुम्हाला प्रवेश करायला सांगितलं आहे असं नागरिकांमध्ये चर्चा आहे, तर त्या बाबतीत काय सांगतो? नाही, तुम्ही मला त्या नेत्याचं नाव सांगितलं, मला पण उत्तर देणं थोडं मला सोपं पण आहे. काही सांगता यायचं नाही, कारण अशी चर्चा आहे सगळीकडे की 2 नेत्यांमधील एका नेत्याच्या तुम्ही जास्त संपर्कात आहात आणि त्याच नेत्याने तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करायला सांगितलं. नाही, थोडीशी बातमी चुकीची आहे असं मला वाटतं प्रथमतः. आणि ज्यावेळेस पक्ष प्रवेश करत होता त्यावेळेस मी सर्वच ज्येष्ठ मंडळींना मी भेटलेलो आहे आणि सर्वांचा होकार आहे, त्यामुळेच मी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मग ते प्रवेश करताना तुमच्याबरोबर स्थानिक नेता कोण होता का? नाही, स्थानिक नेता त्या दिवशी प्रवेश करत असताना आपल्या तालुक्याची जी मीटिंग होती त्या दिवशी ती मीटिंग असल्यामुळं तालुक्यातील कोणताच नेता त्या दिवशी उपस्थित राहिलेला नाही. आता तो प्रवेश जो तुम्ही केला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते तुम्ही प्रवेश केला, ती क्लिप ही सोशल मीडियावरती फिरते, तर तेव्हा तुम्ही तुमच्यात आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्यात काय नक्की बातचीत चालली होती ती आमच्या प्रेक्षकांना समजली नाही, ॲक्च्युली काय तुम्ही बोलत होता नक्की? नाही, त्या दिवशी जे पक्षप्रवेश झाला तर आपण जे आरोग्य सेवेचं काम करतोय तर ते आरोग्य सेवा ही दादांच्या कानावरती गेली होती. तर दादांनी त्या गोष्टीचं मला कौतुक केलं आणि दादांनी त्या आरोग्य सेवेसंदर्भात अजून चांगल्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने आरोग्य सेवा अजून तू करू शकतोस या संदर्भात मला त्यांनी सूचना दिल्या. आता नागरिकांमध्ये अशी चर्चा आहे की तेव्हा अजित पवारांनी तुम्हाला शब्द दिला की भोंगोली पंचायत समितीसाठी तुम्ही फिक्स आहात तिकीट, असं नाही, नागरिक शेवटी चर्चा आहे. माझा स्वतःवरती जास्त विश्वास आहे, कारण की मी जे काम केलंय, म्हणजे तुम्हाला छोटंसं उदाहरण देईल की ज्यावेळेस मी ह्या राजकारणामध्ये सक्रिय राजकारणामध्ये ज्यावेळेस मी सुरुवात केली त्यावेळेस कोणत्या माध्यमातून आपण राजकारणाला सुरुवात करायची, तर प्रथमतः सेवा धर्म हा मी बाळगला आणि त्यामधून प्रथमतः मी आरोग्य सेवा ही सुरुवात केली. तर आरोग्य सेवा सुरुवात करत असताना सारोळ्यापासून गुणनपर्यंत अचंबित करणारा माझा हा आरोग्य सेवेचा प्रवास आहे. आत्तापर्यंत तब्बल 832 लोकांची शस्त्रक्रिया मी त्यातून केलेल्या आहेत. विविध लोकांचे बिल वाचवलेले आहेत, विविध लोकांचे बिल कमी केलेले आहेत, विविध लोकांच्या मोफत शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारचे लोकांच्या म्हणजे 832 लोकांना ह्या गोष्टीचा मला लाभ देता आला. मी ह्यातच खूप समाधानी आहे की ह्या लोकांची सेवा करण्याचं भाग्य मला मिळालं. त्याच्यामुळं तुम्ही जे प्रश्न मला विचारताय की पंचायत समितीला तुम्ही इच्छुक आहात का आणि दादांकडून शब्द मिळाला आहे का, तर माझ्या कामाची पोचपावती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कामाचा पक्ष आहे. जो माणूस काम करतो त्याला न्याय देणारा पक्ष आहे. मला माझ्या कामावरती विश्वास आहे. पक्ष कामाच्या माध्यमातून मला न्याय देईल एवढी मला आशा आहे, अपेक्षा आहे आणि पक्ष संघटनाच योग्यच निर्णय घेईल याच्याबद्दल मला ती मात्र शंका नाही आहे. समाजसेवा तर तुम्ही आता करतायच, बरं, मग अचानक निवडणूक लढवण्याचा निर्णय तुम्ही का घेतला? तुमचा हा प्रश्न पण मला थोडासा उपरोधक वाटतोय. मी अचानक निवडणूक लढवायचा निर्णय घेतलेलाच नाही. 2022 साली उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्या सरकारच्या काळात सुद्धा पंचायत समिती जिल्हा परिषदचे इलेक्शन लागले होते. त्या निवडणुका ज्यावेळेस लागल्या त्यावेळेस त्याच्यामध्ये आरक्षण सोडत झाली होती, त्याच्यामध्ये वाट रचना झाली होती. ह्या सर्व प्रोसेस पुढे जाऊन ती निवडणूक हायकोर्टामध्ये अडकली आणि तो प्रोग्राम अडकला. मी तयारी करत असताना मी आज तयारी करतोय असं तुमचा जर समज असेल तर असं नाही आहे. मी गेल्या 5 वर्षापासून तयारी करतोय. आता विरोधकांकडून अशी पण चर्चा ऐकायला मिळते की तुम्ही अचानकपणे सक्रिय झालाय राजकारणात, एवढे दिवस गायब होता तुम्ही आणि अचानक दिसायला लागलाय सगळीकडे. नाही, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी एकाच थोडक्यात कामाच्या स्वरूपातून देईल. मी गेली 6 वर्ष झालं समाजसेवेचं काम करतोय. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची समाजसेवा करतोय. लाईटीचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, ह्या वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये मी लक्ष घालून आंदोलनाच्या ठिकाणी आंदोलन करतोय, लाईटीच्या प्रश्नाच्या ठिकाणी लाईटीचा प्रश्न सॉल्व्ह करतोय, आरोग्याच्या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न सॉल्व्ह करतोय. तरुण खेळाडूंच्यासाठी जिथं मला माझ्याकडून सहकार्य करता येईल तर मी सहकार्य करून क्रीडा स्पर्धा राबवतोय. पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या माझ्या तरुणांना जिथं मला सहकार्य करता येईल तिथं मी सहकार्य करतो. जी विरोधकाचं कामच असतं, विरोध करणं, टीका करणं, चुकीच्या बातम्या समाजामध्ये पसरवणं, तर मी त्यांना थँक्यू बोलेल की जो प्रचार मी करायला पाहिजे तो प्रचार ते माझे करत आहेत. मी त्यांना थँक्यू बोलेल आणि ह्याच्यापेक्षा वेगळं त्यांच्याबद्दल बोलण्यात मला असं रस वाटत नाही आहे. तसेच तुम्ही ज्या गावातून येता न्हावी गाव, हे
भोर तालुक्याच्या पूर्व भागातील गाव आहे न्हावी गाव. त्यामुळे तुम्ही असं नागरिकांना आणि तेथील मतदारांना पण असं भावनिक करताय. अशी पण चर्चा आहे की पूर्व भागातीलच उमेदवाराला निवडून द्या म्हणून अशा पद्धतीने तुम्ही भावनिक करताय, अशी पण चर्चा आहे. त्याबद्दल काय सांगता? नाही, मी भावनिक करतोय जर असं तुम्ही म्हणत असाल तर त्याचा काही तुमच्याकडे एखादा पुरावा असेल तर तुम्ही मला द्यावा. आणि जर समाजामध्ये माझ्याबद्दल जर असा समज झाला असेल की मी हे भावनिक करतोय पूर्व भाग म्हणून, तर माझी गावं जर पूर्व भागामध्ये येत असेल तर मी त्याला पूर्व भागच म्हणणार आहे, मी थोडीच पश्चिम भाग म्हणणार आहे. आणि राहिला प्रश्न भावनिक करायचा, तर 1992 साली पूर्व भागातील आमच्या 1999 साली आमच्या पूर्व भागातील बोंगली गावातील आमचे ज्येष्ठ नेते भांडे सर, रामदास भांडे सर ह्यांना सभापतीपदाची संधी भेटली. त्यावेळेस पंचायत समितीला निवडून गेले होते. त्यानंतर 2007 साली माझे बंधू शैलेशदादा सोनवणे पंचायत समितीवरती निवडून गेले. त्यांना उपसभापती पद मिळणार होतं, पण काही कारणामुळे ते मिळू नाही शकलं. 2007 नंतर 2025 पर्यंत आजपर्यंत पूर्व भागाला कोणत्याच स्वरूपात ना जिल्हा परिषद असेल ना पंचायत समिती असेल अशा कोणत्याच स्वरूपात प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. मग जर पूर्व भागावरती प्रत्येक वेळेस कुरघोडीचं राजकारण करून जर अन्याय होत असेल तर पूर्व भागाला नाही मिळणार कधी? मग जर पूर्व भागाचा जर तुम्ही म्हणत असाल की मी पूर्व भागाचा भावनिक मुद्दा करतोय तर त्याचं श्रेय तुम्ही मला जर देत असाल तर मी ते श्रेय घ्यायला तयार आहे. आता हा मुद्दा झालाच. दुसरा मुद्दा, तुम्ही आत्ता सध्या देवदर्शनाच्या पण ट्रिप काही गावातून आयोजित केल्यात. हा पण मुद्दा लोकांच्यात चर्चा होती की हा तुम्ही निवडणुकासमोर डोळ्यासमोर ठेवूनच करताय. तुम्हाला निवडणुकासमोर ठेवून करत असेल असं वाटत असेल तर 2 वर्षापूर्वी माझ्या न्हावी गावातील तरुण सहकाऱ्यांसाठी मी कोकणामध्ये ट्रिप आयोजित केली होती. कारण 2 वर्षापूर्वी पण त्यावेळेस वॉर्ड रचना झाली होती. तो पण राजकारणाचा मुद्दा असेल मला असं वाटतंय. असं म्हणजे चर्चा आहे, मी नाही म्हणत, चर्चा आहे. असं नाही, ज्या मुलांचं मतदानामध्ये नावच नाहीये त्या मुलांना घेऊन गेलो होतो. त्याच्यामुळे हा मुद्दा ठरू शकत नाही. आणि ज्यावेळेस आपण राजकारणामध्ये सक्रिय राजकारणामध्ये काम करत असतो तर मीच फक्त देवदर्शनासाठी सगळ्यांना घेऊन जातोय हा मुद्दा नाहीये. काही लोक, भोर तालुक्यातले काही लोक देवदर्शनाच्या नावाखाली, जे मी आज मोफतमध्ये देवदर्शन करतोय तर काही लोक पैसे घेऊन देवदर्शन करतायत. हा मुद्दा त्यांच्यासाठी लागू राहील असं मला वाटतं की राजकारण समोर ठेवून ह्या सगळ्या देवदर्शनाच्या माध्यमातून पैसे गोळा करणं असेल, व्यवसाय करणं असेल, हा मुद्दा त्यांना लागू होईल असं मला वाटतं. कुठं ट्रिप आयोजित करताय तुम्ही सध्या देवदर्शनाच्या? नाही, मी देवदर्शनासाठी तुळजापूर असेल, अक्कलकोट असेल, पंढरपूर असेल, पैठणचं नामदेव महाराजांची समाधी असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जिथं आपली हिंदू धर्माची धार्मिक स्थळ आहेत तिथं ऑर्गनाईज करतोय. मग काय क्रायटेरिया आहे की कोणाला ट्रिपमध्ये? नाही, मी त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रथमतः महिलांना सहभागी करून घेतोय. संपूर्ण बोल तालुक्यातील महिलांना? नाही, मी माझ्या पंचायत समिती गणातील महिलांना, नंतर ज्येष्ठांना, नंतर तरुणांना, असं 3 टप्प्यामध्ये नियोजन करतोय. तसेच पूर्व भागातील आता तुम्ही जे देवदर्शनाच्या ट्रिप वगैरे आयोजित केल्या ह्या गोष्टी तर ठीक आहेत, पण पूर्व भागातील प्रामुख्याने समस्या कोणत्या जास्त जाणवत आहेत तुम्हाला? नाही, पूर्व भागातल्या समस्या प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणात आहेत. ज्यावेळेस स्थानिक पातळीवरती विकास काम करत असताना स्थानिक पातळीवरची जे नेते मंडळी असतात त्याच्यामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती सदस्य असेल, स्थानिक प्रतिनिधी असतील, ह्या सगळ्या प्रतिनिधींच्या माध्यमातून जे विकास काम व्हायला पाहिजे ते गेल्या 10 वर्षात म्हणजे गेल्या 8 वर्षापासून ते होत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक गावामध्येच वेगवेगळ्या समस्या भेडसावत आहेत. त्याच्यामध्ये लाईटीचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, चोरीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. तुम्ही जर आज सारोळावीर रस्त्याची जर परिस्थिती पाहिली तर पूर्ण भोर तालुक्यामध्ये सगळ्यात निकृष्ट आणि सगळ्यात वाईट जर रस्ता कुठला विचारला तर तो सारोळावीर रस्त्याची नाव पुढं आल्याशिवाय राहणार नाही. ज्यावेळेस पूर्व भागामध्ये जायची वेळ येते त्याच अंगावरती काटा उभा राहतो, कारण की त्या रस्त्यावरती खड्डे एवढ्या मोठ्या प्रमाणात पडलेत की सारोळ्यापासून न्हावीला जायला 25 मिनिटाचा कालावधी लागतो, जे की काम 10 मिनिटाचं आहे. 15 मिनिटं हा वाईट जातो आहे. आणि समस्या जर विचारायला गेल्या तर पूर्व भाग म्हणजे सारोळ्यापासून गुणूनपर्यंत हा जो पूर्व भाग आहे हा संपूर्ण वीर धरणाच्या बॅकवॉटरला वसलेला पूर्व भाग आहे. 12 बागायती असणारा भाग. ह्या भागामध्ये पाणी 24 तास आहे पण लाईट 24 तास नाही आहे.
ही सगळ्यात मोठी समस्या आहे. लाईटीचा त्रास तर आहेच, तर त्या लाईटीच्या त्रासाबरोबर चोरांचा पण त्रास आहे. परवा दिवशीची गोष्ट मी सांगतो. हिंगेवाटर गावामध्ये गेलो होतो, ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गेलो होतो. त्यावेळेस ग्रामस्थांनी प्राकृतीने सांगितलं की गावामध्ये दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आमच्या ज्या पाणी पुरवठ्याच्या मोटर आहेत तर त्या विविध मोटरांच्या मोटर्स ह्या चोरून नेल्यात. एक केबल 50,000 रुपयापर्यंत किमतीपर्यंतची केबल आहे. अशा वेगवेगळ्या लोकांच्या तिथं 10-12 लाख रुपयाचं नुकसान त्या गावामध्ये जाते. मग ही खूप मोठ्या प्रमाणातली आता आजची समस्या आहे. ह्याच्यावर तुम्ही काय उपाययोजना करणार? ह्याच्यामध्ये वारंवार पोलीस स्टेशन, आमचे राजगड पोलीस स्टेशनचे PI साहेब असतील, गवळी साहेब, यांना मी वारंवार त्याबद्दल भेटलो. आमचे ठाणे अंमलदार असतील नाना मदने साहेब, त्यांना आम्ही वारंवार भेटलो. त्याच्यावरती उपाययोजना करण्याचा आम्ही वारंवार प्रयत्न करतोय. परंतु चोर हा त्याचा टार्गेट पॉईंट एका ठिकाणी न ठेवता तो विविध ठिकाणी ठेवतोय, त्याच्यामुळे तो चोर सापडत नाही. मग कसा चोर पकडणार? चोर पकडण्यासाठी पोलिसांकडे आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून आता आम्हाला जन आक्रोशाचं आंदोलन करावं लागेल, त्याच्यापेक्षा दुसरा पर्याय आमच्याकडे. टेस्टमध्ये रस्त्याच्या बाबतीत सुद्धा आम्ही तेच केलं. आम्ही वारंवार PWDच्या अधिकाऱ्यांना वारंवार निवेदनं दिली, परंतु त्याच्यामध्ये कोणती सुधारणा झाली नाही. मग आम्हाला जन आक्रोश करावं लागलं. माझे जीवलग सहकारी आहेत अजय कांबळे आणि माझा दुसरा जीवलग सहकारी आहे शुभम शेटे. हे दोघंजण आमरण उपोषणाला बसले. त्या उपोषणाच्या माध्यमातून त्या गोष्टीला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. PWD खातं एवढं नालायक आहे की त्यांनी फक्त मुरमानी मलमपट्टी करून तो विषय सोडून दिला. फक्त कागदाची पत्रावळी आमच्या हातामध्ये दिली की हा प्रस्ताव वरती शासनाकडे पाठवून दिलेला आहे, ज्यावेळेस मंजूर होईल त्यावेळेस आम्ही रस्त्याचं काम करू. काय पाठपुरावा करणार आता तुम्ही? पाठपुरावा करत असताना तो प्रस्ताव फक्त शासनाकडे गेलाय. हिवाळी अधिवेशनामध्ये त्याची मंजुरी येईल एवढंच फक्त उत्तर दिलं जातं, ह्याच्यापेक्षा वेगळं उत्तर दिलं जात नाहीये. तसेच शेतकऱ्यांच्या प्रामुख्याने कोणत्या समस्या तुम्हाला जाणवतात जास्त प्रमाणात? नाही, शेतकऱ्यांच्या प्रामुख्याने समस्या जाणवतात त्यापैकी 2 समस्या महत्वाच्या आहेत मला वाटतं. त्याच्यामध्ये जी रात्रीच्या वेळेला जी लाईट येते ती समस्या खूप गंभीर आहे. रात्रीची विचुकाट्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळं रात्रीची जी लाईट आपल्याला मिळते त्यावेळेस लोकांना रात्रीचं पाणी धरण्यासाठी स्वतःच्या शेतीमध्ये जावं लागतं. रात्री अपरात्री तो प्रकार चालू आहे. तर ती समस्या एक खूप मोठी आहे. आणि त्याच रात्रीच्या वेळेला सारोळ्यापासून वीरपर्यंत जो बागायती बेल्ट आहे संपूर्ण, तर त्या बागायती बेल्टमध्ये बिबट्याचं प्रमाण वाढलंय. तर बिबट्याचं प्रमाण वाढण्याचं कारण असं की L&T कंपनीची पाईपलाईन गुंजवणी ते पुरंदर जो पाईपलाईनचा प्रकल्प चालू आहे, बंदिस्त पाईपलाईन, तर त्या पाईपलाईनचे जे पाईप्स तिथं पडलेले आहेत त्याच्यामध्ये निवाऱ्याची सोय त्या बिबट्यांची झालेली आहे. त्यामुळे तो बिबट्यांचा वावर त्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलाय. तर रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस शेतीमध्ये काम करतो, पाणी धरण्याचं काम करतो, वेगवेगळे काम करतो, तर ते काम करत असताना तो बिबट्यांचा एक प्रामुख्याने प्रश्न तिथं खूप मोठा उपस्थित झालाय. तर त्या संदर्भात मी पुण्याचे जे मुख्य वनसंरक्षक आहेत महादेव मोहिते साहेब, त्यांची भेट घेतली. त्यांना 2 स्पॉट सांगितले. एक स्पॉट सांगितला की L&T कंपनीपाशी आणि दुसरा स्पॉट सांगितला भोंगवलीचं जे वन उद्यान आहे तिथे. असे 2 स्पॉट त्यांना दाखवले. त्या 2 स्पॉटच्या व्हिजिट झाल्या. 2 स्पॉटवरती तिथं पिंजरा लावण्याचं काम आता येणाऱ्या पुढच्या 10 दिवसामध्ये होऊन जाईल आणि त्याच्यावरती उपाययोजना करायचं काम चालू आहे. वारंवार ह्याच्यावरती फॉलोअप चालू आहे. शेवटी सरकारी अधिकारी, सरकारी काम हे सरकारच्या त्यांच्या वेळेनुसारच चालू आहे. त्यामुळे ते दुसरं काय करू शकत नाही. 10-12 दिवसामध्ये पुढच्या त्याच्यावरती उपाययोजना ठोस होऊन जाईल. आता शेतकऱ्यांचं झाला, महिलांबाबतीत कोणत्या समस्या वाटत आहेत की या भागातल्या प्रमुख समस्या सोडवल्या गेल्या पाहिजेत आणि या नेत्यांनी या महिलांच्या समस्यांकडे कधी लक्ष दिलेले नाही, अशा कोणत्या समस्या वाटतात तुम्हाला? नाही, वारंवार महिलांना भेडसावणारा प्रश्न एकच आहे की आज माझ्या बोर तालुक्यातल्या आज मी ज्या पंचायत समितीमध्ये काम करतो तर त्यातले 50%, 60% गावं ही बागायती आहेत, 40% गावं ही सामाई पाण्यावरती आहेत. भेडसावणारे प्रश्न काय आहेत की माझ्या भागातील ज्या महिला आहेत त्यांचा पहिला प्रश्न आहे रोजगाराचा. भागामध्ये कोणती इंडस्ट्री नसल्यामुळे भागात काम करत नाहीत. त्या काम करण्यासाठी शिरवळ, खंडाळा सारख्या मोठ्या मोठ्या MIDC मध्ये कामाला जावं लागतं. 3 शिफ्टमध्ये काम चालतं MIDC मध्ये. ते रात्रीच्या शिफ्टला ज्या महिला गावाला ज्यांच्या घरी जात असतात, तर गावामध्ये जात असताना रात्री अपरात्री जात असताना CCTV हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की CCTV खूप कमी गावामध्ये, ठराविक 1-2 गावामध्ये CCTV मेन चौकामध्ये असतील, नाही तर कुठल्याच गावामध्ये CCTV आज नाही आहेत. तर
जर पक्षाने मला संधी दिली तर त्या संधीचं सोनं करून ह्या ज्या महिलांच्या समस्या आहेत सुरक्षिततेच्या बाबतीतल्या तर त्या पूर्ण करण्याचा माझा ध्यास आहे आणि तो मी 100% करणार आहे. आता तरुणांचे संघटन तुम्ही करताय, पूर्व भाग प्रीमियर लीग असेल, विविध माध्यमातून करताय, तर त्यांच्या कोणत्या प्रमुख समस्या सोडवल्या गेल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटते? तरुणांचा जो भागामध्ये तरुणांना जो प्लॅटफॉर्म तयार पाहिजे, म्हणजे नोकरीविषयी कुठे जायचं असेल तर त्यांना नोकरीविषयी कुठेतरी कॉन्ट्रॅक्टरकडे जावं लागतंय. ते तरुणांकडे कोणाकडे जाण्याचं साधन नाहीये. ज्या एखादा माणूस नोकरी लावू शकतो आपल्याला असंच साधन नाहीये. दुसरी गोष्ट, खेळासाठी तरुणांना ग्राउंड उपलब्ध नव्हतं, ते आज ग्राउंड उपलब्ध झालंय. आज आपल्या भागातला तरुण पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई ह्या ठिकाणी स्थलांतरित झालाय. स्थलांतरित व्हायचं कारण एकच आहे की त्याच्या हातामध्ये उद्योग नाहीये, त्याच्या हातामध्ये नोकरी नाहीये. तर तो तरुण परत पुन्हा आपल्या गावाकडे कधी येईल? तर ज्यावेळेस त्याच्याकडे आपल्या हातामध्ये उद्योगांना द्यायला उद्योग असेल, त्याच्या हातामध्ये द्यायला नोकरी असेल. तर ते हक्काचं व्यासपीठ आपल्या भागामध्ये नाहीये. तर ते हक्काचं व्यासपीठ तयार करण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील, ज्या काही स्मॉल इंडस्ट्री आपल्या इथं आणता येतील, तर सगळ्या स्मॉल इंडस्ट्री मी आणण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल तरुणांसाठी स्पेशली. कारण की मी गेल्या 6 वर्षामध्ये जर संघटन कुठल्या गोष्टीचं केलं तर मी माझ्या तरुणांचं संघटन खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी मला जे काय करता येईल भविष्यामध्ये ते 100% देण्याचा मी प्रयत्न करेन. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये अशी आहे की तरुणाईचा काम करत असताना तरुणाईसाठी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून विविध योजना आहेत, विविध स्कीम्स आहेत. ह्या स्कीमच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी मिळवता येतात. ह्या गोष्टी आजपर्यंत तरुणांना माहिती नाही आहेत. बरोबर. तर ह्या गोष्टी तरुणांपर्यंत पोहोचवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये मी नक्कीच ह्या माध्यमातून नक्कीच करेल. तसेच तुम्ही जे आरोग्य सेवा राबवत आहे, त्या आरोग्य सेवेच्या माध्यमातून किती लोकांना तुम्ही आतापर्यंत न्याय मिळवून दिलेला आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, आरोग्य सेवेच्या माध्यमातून मी आतापर्यंत भोर तालुक्यातील साधारणतः 2000 पेक्षा जास्त लोकांना विविध आजारांवरती लोकांना मदत केली. त्यामध्ये प्रामुख्याने माझे जो आता मी ज्या पंचायत समिती गणामध्ये मी तयारी करतोय, ज्या गणामध्ये मी इच्छुक आहे, त्या गणामध्ये मी आतापर्यंत 832 ऑपरेशन मी सारोळ्यापासून गुणनपर्यंतचे ह्या माझ्या 13 गावामध्ये केलेले आहेत. आणि सारोळ्यापासून वरती म्हणजे जो वरती असणारी माझी कापूरपर्यंतची जी गाव आहेत, म्हणजे माझं गाव ऍक्च्युअली गण हा निगड्यापर्यंतच आहे, पण कापूरपर्यंत विचार करता आला तर 97 ऑपरेशन मी वरच्या भागामध्ये केले. असे टोटल मिळून मी साधारणतः 900-900 ऑपरेशन मी माझ्या पंचायत समिती गणामध्ये केले आणि पूर्ण तालुक्यामध्ये मी 2000 पेक्षा जास्त ऑपरेशन केलेले आहेत. कोणते ऑपरेशन आहेत त्याच्यामध्ये मोतीबिंदू असेल, ऑर्थोपेडिक असेल म्हणजे हाडांचे ऑपरेशन असतील, हृदयाचे ऑपरेशन असतील, मेंदूचे ऑपरेशन असतील, ऍक्सिडेंटल ऑपरेशन कुठलेही असतील, कॅन्सरचे ऑपरेशन असतील, विविध आजारांचे सगळेच ऑपरेशन मी आतापर्यंत मोफत करून दिलेले आहेत. तसेच आता जे पंचायत समितीची निवडणूक चालू होणार आहे त्यासाठी तुमच्या विरोधात अनेक उमेदवार असतील, तर त्या विरोधकांपेक्षा तुमची वेगळी ओळख काय सांगताल? नाही, विरोधकांपेक्षा वेगळी ओळख सांगायचं मुद्दे 2-3 मुद्दे आहेत. त्यातले 3 मुद्दे मी सांगेल तुम्हाला की प्रथमतः आजपर्यंत कुठल्याच माझ्या जवळचे सहकारी असेल किंवा तरुण असेल माझ्या भागातला, त्याला कोणत्याही चुकीच्या मार्गाला मी आत्तापर्यंत लावलेला नाही. हा माझी जमेची बाजू आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आपण समाजासाठी काहीतरी केलं आहे हे समाजाच्या ज्यावेळेस मला दाखवता येईल आणि हे मी दाखवतोय त्यावेळेस समाज माझ्याकडं त्या नजरेने बघतोय की हा काहीतरी करू शकतो. जे विरोधक आहेत, नाव घेणं उचित ठरणार नाही, पण जे विरोधक आहेत हे राजकारणापुरते, राजकारणासाठी त्या वेळेला डबक्यातून बेडूक जसा बाहेर येतो पावसाळा आला की तसे बाहेर आज पडलेले आहेत. ह्याच्यापेक्षा वेगळं काय मी त्यांच्या विरोधकांबद्दल बोलू शकत नाही. दुसरी गोष्ट, माझ्याकडं त्यांच्यापेक्षा वेगळं काय आहे तर महत्त्वाची गोष्ट आहे की मी प्रत्येक भागातल्या प्रत्येक समस्येकडे माझं लक्ष आहे. प्रत्येक समस्येसाठी मी आंदोलन करतोय, प्रत्येक समस्येमध्ये लक्ष घालतोय. तरुणांमध्ये माझं लक्ष आहे, पोलीस भरती करणाऱ्या माझ्या मित्रांमध्ये माझं लक्ष आहे, महिला सुरक्षिततेबाबत माझं लक्ष आहे, चोरीचं प्रमाण जे वाढले त्याच्यामध्ये माझं लक्ष आहे. त्यांच्यापेक्षा वेगळं काम करायची पद्धत मी गेल्या 5 वर्षापूर्वीच अवलंबली आहे. त्यामुळे त्यांच्यापेक्षा वेगळं काम असल्यामुळे मला ते तसं वाटतंय. अजून एक प्रश्न, राजकारणात
स्वच्छ प्रतिमा टिकवण्यासाठी काय केले पाहिजे असं तुम्हाला वाटते? आता तुम्ही बघताय राजकारणाची प्रतिमा, अनेक राजकारणाची प्रतिमा मिलन होताना तुम्ही पाहताय, बरं. तर काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं स्वच्छ प्रतिमा टिकवण्यासाठी? स्वच्छ प्रतिमा टिकवण्यासाठी प्रथमतः नेत्याने स्वच्छ असावं. ज्या नेत्याला चांगल्या सवयी आहेत, ज्या नेत्या चांगल्या सवयी लावू शकतो, अशा नेत्यांबरोबर तरुणांनी राहिलं पाहिजे. लोकांनी पण त्यांना साथ दिली पाहिजे. ज्या नेत्यांच्या सवयीच खराब आहेत, जे नेते मंडळी तरुणाईला चुकीच्या सवयी लावत आहेत, चुकीच्या सवयींच्या माध्यमातून मुलं बिघडवत आहेत, त्या तरुणाईकडं त्या नेत्यांकडे बघितलंच नाही पाहिजे असं मला वाटतं प्रथमतः. तसेच पूर्व भागाबाबत एक अजून एक प्रश्न, की सध्या पूर्व भागाचा ट्रेंड सध्या सोशल मीडियावरती चांगल्या प्रमाणात पाहायला मिळतोय. तर हा ट्रेंड शेवटपर्यंत राहील असं वाटतंय का? आणि पूर्व भाग एकत्रित येईल का असं वाटतंय का तुम्हाला? नाही, पूर्व भाग हा ट्रेंड हा लोकांमधून आलेला ट्रेंड आहे. हा काय कोणी एका व्यक्तीने तयार केलेला ट्रेंड नाही. आणि ज्यावेळेस एखादी गोष्ट लोकांमधून येते त्यावेळेस ती बदलाची नांदी असते. स्वाभिमानी लोक आहेत आमच्या पूर्व भागातली. कष्ट करणारी माझी जनता आहे, कष्ट करणारे शेतकरी वर्ग आहे, कष्ट करणारा नोकरदार वर्ग आहे. तर ही जनता स्वाभिमानी असल्यामुळं ती एकत्र राहून ह्या बदलाची नांदी केल्याशिवाय राहणार नाही. ज्यावेळेस पूर्व भाग एकत्र होईल त्यावेळेस येणाऱ्या इलेक्शनमध्ये, निवडणुकीमध्ये, पंचायत समिती गणामध्ये चित्र पलटी झाल्याशिवाय राहणार नाही. असे होते अक्षय भैया सोनवणे. धन्यवाद भैया, आमच्या धन्यवाद. विनंतीला मान देऊन आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झाले. धन्यवाद. पुन्हा एकदा आम्हाला आपल्या या पॉडकास्ट चॅनलवरती आम्हाला बोलवा, हीच आम्ही आपल्याकडे विनंती करतो. नक्कीच. विकासावर बोलू का ही मालिका आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. त्यासाठी निनाद महाराष्ट्र न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.